नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहत असतो, जे तुम्हाला आपल्या येत्या एमपीएससीच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवा आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील। त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपला चॅनल शेअर करा, सबस्क्राईबही करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लेक्चर संपूर्ण पहा, एकही प्रश्न यातला स्किप करू नका। ठीक आहे, तर पाहूयात आजच्या म्हणजेच 23 जुलै 2026च्या चालू घडामोडी। प्रश्न पहिला, राष्ट्रीय प्रसारण दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 23 जुलैला। महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे। 23 जुलैला राष्ट्रीय प्रसारण दिन असतो आणि भारतातील पहिले रेडिओ प्रसारण 23 जुलै 1927 रोजी झाले आणि पहिले रेडिओ प्रसारण बॉम्बे म्हणजेच मुंबई स्टेशन येथून झाले होते आणि पहिलं प्रसारण इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी म्हणजे IBC ने सुरू केलं होतं। ठीक आहे, पुढील प्रश्न पहा। प्रश्न दुसरा, भारतातून नेपाळच्या विराटनगर सीमाशुल्क यार्डमध्ये पोहोचलेली पहिली थेट व्यावसायिक मालवाहू रेल्वे कोणत्या बंदरातून रवाना झालेली आहे? असा प्रश्न आहे। याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, कोलकाता बंदर किंवा श्याम प्रसाद मुखर्जी बंदर असं त्याचं नाव आहे। महत्त्वाचे पॉइंट्स पहा। 20 जुलै 2026 रोजी भारतातून नेपाळमध्ये पहिले थेट व्यावसायिक मालवाहू शेती रेल्वे आगमन झाले आणि ही रेल्वे कोलकाता बंदरातून विराटनगर सीमाशुल्क यार्ड पर्यंत पोहोचली। कोलकाता बंदराचे अधिकृत नाव श्यामप्रसाद मुखर्जी बंदर असं आहे आणि रेल्वेचे संचालन कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने केलेले आहे आणि या कंटेनरमध्ये कॅनोला ग्रेन ची वाहतूक करण्यात आली आणि कॅनोला हे खाद्यतेल निर्मितीसाठी वापरला जाणारं तेलबिया पीक आहे आणि ही वाहतूक सुधारित भारत नेपाळ रेल्वे ट्रान्झिट फ्रेमवर्क अंतर्गत झालेली आहे आणि या रेल्वे मार्गासाठी लेटर ऑफ एक्सचेंज वरती 13 नोव्हेंबर 2025 रोजी स्वाक्षऱ्या झाल्या होत्या। ठीक आहे, पुढील प्रश्न पहा। प्रश्न तिसरा, ऑनर ऑफ अशोका अवॉर्ड 2026 चा मुख्य समारंभ कुठे आयोजित करण्यात आला होता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, नवी दिल्ली इंडिया हॅबिटेट सेंटर येथे। महत्त्वाचे पॉइंट्स पहा। ऑनर ऑफ द अशोका अवॉर्ड 2026 चा मुख्य समारंभ 19 जुलै 2026 रोजी झाला आणि हा समारंभ नवी दिल्ली इंडिया हॅबिटेट सेंटर येथे आयोजित करण्यात आलेला होता। अनुपम खेर यांना ऑनर ऑफ अशोका अवॉर्ड 2026 ने सन्मानित करण्यात आलेला आहे आणि अनुपम खेर यांचा गौरव भारतीय चित्रपट सृष्टीतील दीर्घकालीन योगदानासाठी करण्यात आलेला आहे आणि ऑनर ऑफ अशोका अवॉर्ड हा स्वतंत्र नागरी सन्मान आहे आणि हा पुरस्कार भारत सरकारचा अधिकृत नागरी पुरस्कार नाहीये, हे लक्षात ठेवा। पुढील प्रश्न पहा। प्रश्न चौथा, अमेरिका सौदी अरेबिया नागरी अणु सहकार्य करार कोणत्या कायद्याच्या सेक्शन 123 अंतर्गत करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ॲटॉमिक एनर्जी ऍक्ट 1954 या अंतर्गत। महत्त्वाचे पॉइंट्स पहा याचे। 22 जुलै 2026 रोजी अमेरिकेने सौदी अरेबिया सोबत 30 वर्षांचा नागरी अणु करार मंजूर केला आहे आणि हा करार जो आहे तो ॲटॉमिक एनर्जी ऍक्ट 1954 च्या सेक्शन 123 अंतर्गत करण्यात आलेला आहे। त्यामुळे या कराराला 123 ॲग्रीमेंट असंही म्हणतात आणि हा करार शांततापूर्ण नागरी अणु ऊर्जा सहकार्यासाठीचा आहे आणि करारामध्ये अणुभट्ट उभारण्याचा समावेश आहे। अणु इंधन पुरवठ्याचाही करारात समावेश आहे। अणु तंत्रज्ञान हस्तांतरणालाही यामध्ये परवानगी देण्यात आलेली आहे आणि अमेरिकन कंपन्या सौदी अरेबियाच्या अणु ऊर्जा विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतील आणि संयुक्त अभ्यासानंतर सौदी अरेबियामध्ये युरेनियम संवर्धन केंद्र उभारले जाऊ शकते असे यामध्ये देण्यात आलेलं आहे। पुढील प्रश्न पहा। प्रश्न पाचवा, भारतातील पहिले UPI सक्षम मिल कार्ड कोणत्या कंपनीने लॉन्च केलेले आहे?
तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, इनकॅश या कंपनीने. महत्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. इनकॅशने 22 जुलै 2026 रोजी भारतातील पहिले UPI सक्षम मेल कार्ड लॉन्च केलेलं आहे. आणि इनकॅश ही भारतातील बिझनेस पेमेंट आणि स्पेंड मॅनेजमेंट प्लॅटफॉर्म आहे हा. आणि मेल कार्डद्वारे UPI QR कोड स्कॅन करून पेमेंट करता येते. आणि कार्ड टॅप, स्वॅप, स्कॅन आणि ऑनलाईन ऑर्डर या सर्व सुविधा देते. आणि मेल कार्ड फिजिकल आणि व्हर्च्युअल अशा दोन्ही स्वरूपामध्ये उपलब्ध आहे. ही सगळी त्याची क्वालिटी आहे, काय काय त्याच्यामध्ये फॅसिलिटीज आहेत. आणि QR आधारित व्यवहारांसाठी UPIचा वापर केला जातो. आणि व्यापक कार्ड स्वीकृतीसाठी रुपे नेटवर्कचा वापर केला जातो. ठीक आहे. आणि इनकॅशमध्ये स्वतःचा RBI PPI परवाना आहे. आणि PPI म्हणजे प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट असा त्याचा फुल फॉर्म आहे. आणि भारतातील प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंटचे नियम RBI करते, हे लक्षात घ्या. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 6वा. केरळ सरकारने 2031 पर्यंत किती ग्लोबल कपॅसिटी सेंटर्स स्थापन करण्याचे लक्ष ठेवलेले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, एकूण 150 इतके. महत्वाचे पॉइंट्स पहा. केरळने 2031 पर्यंत 150 ग्लोबल कपॅसिटी सेंटर स्थापण्याचे लक्ष ठेवलेले आहे. आणि हे लक्ष केरळा GCC आउटलुक 2026 रोडमॅप अंतर्गत जाहीर करण्यात आले. सध्या केरळमध्ये 45 GCC कार्यरत आहेत. आणि 2031 पर्यंत GCC ची संख्या ही 150 करण्याचं उद्दिष्ट यांचा आहे. आणि या योजनेमुळे सुमारे 2 लाख रोजगार निर्मिती होण्याची अपेक्षा आहे. केरळा GCC आउटलुक 2026 परिषद टेक्नो पार्क तिरुअनंतपुरम येथे झाली. आणि उद्योग व वाणिज्य विभागाच्या स्वतंत्र दस्तऐवजामध्ये 2031 पर्यंत 200 GCCचं लक्ष नमूद करण्यात आलेलं आहे. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 7वा. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडातील अनेक वस्तूंवरती किती टक्के आयात शुल्क जाहीर केलेलं आहे नुकतंच? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 50% इतकं. महत्वाचे पॉइंट्स पहा. अमेरिकेने कॅनडातील अनेक वस्तूंवरती 50% आयात शुल्क जाहीर केलेलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आहेत. आणि कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी आहेत. ठीक आहे. आणि नवीन शुल्क 30 दिवसांनंतर लागू होणार आहे. ठीक आहे. आणि ट्रम्प यांनी कार, दुग्धजन्य पदार्थ, मद्य याबाबत स्वतंत्र घोषणा केलेली आहे. ऊर्जा म्हणजेच एनर्जी या शुल्कातून वगळण्यात आलेली आहे. आणि क्रिटिकल मिनरल्स यांनाही सूट देण्यात आलेली आहे आयात शुल्कामध्ये. आणि कॅनडाने यापूर्वी अमेरिकन वस्तूंवरती 25% प्रतिशुल्क लावले होते. आणि USMCA म्हणजेच युनायटेड स्टेट्स मेक्सिको कॅनडा ॲग्रीमेंट असा त्याचा फुल फॉर्म आहे. फुल फॉर्म लक्षात ठेवा. आणि व्हाईट हाऊसनुसार नवीन शुल्क USMCA अंतर्गत असलेल्या वस्तूंवरही लागू होऊ शकते. ठीक आहे. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 8वा. कॅम्पस जैव विविधता नोंदणी उपक्रम कोणत्या देशाने सुरू केलेला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आपल्या देशाने. भारत हे उत्तर आहे याचं. महत्वाचे पॉइंट्स पहा. भारताने कॅम्पस बायोडायव्हर्सिटी रजिस्टर म्हणजे CBR उपक्रम सुरू केलेला आहे. आणि हा जो उपक्रम आहे तो 21 ते 22 जुलै 2026 रोजी सुरू करण्यात आला. आणि CBR म्हणजे महाविद्यालय किंवा विद्यापीठ परिसरातील जैव विविधतेची नोंद असा त्याचा अर्थ आहे. आणि हा उपक्रम नॅशनल बायोडायव्हर्सिटी ऑथॉरिटी म्हणजे NBA आणि नेचर कन्झर्वेशन फाउंडेशन म्हणजे NCF यांच्या संयुक्त विद्यमाने राबवला जातो. आणि कॅम्पस बायोडायव्हर्सिटी रजिस्टर हा पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर म्हणजे PBR वरती आधारित आहे, हे लक्षात घ्या. आणि केरळ राज्यात जैवविविधता मंडळाने 16 जून 2026 रोजी कॅम्पस बायोडायव्हर्सिटी रजिस्टर मोहीम सुरू केली होती. म्हणजे केरळने जूनमध्ये स्टार्ट केलेली आहे. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 9वा. समुद्र प्रदक्षिणा कोणत्या प्रकारची मोहीम आहे असा प्रश्न आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, त्रिसेवा सर्व महिला मोहीम. महत्वाचे पॉइंट्स पहा.
समुद्र प्रदक्षिणा ही भारताची पहिली त्रिसेवा सर्व महिला समुद्री मोहीम आहे. ही मोहीम IASV त्रिवेणी या जहाजावरती पार पडली आहे आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या मोहिमेचं आभासी स्वागत केलेलं आहे, म्हणजे व्हर्च्युअल फ्लॅग इनने. आणि मोहीम 11 सप्टेंबर 2025 रोजी गेटवे ऑफ इंडिया मुंबई येथून सुरू झाली होती आणि मोहिमेने पृथ्वीची संपूर्ण समुद्री प्रदक्षिणा पूर्ण केलेली आहे आणि एकूण प्रवास जो आहे तो 25,500 पेक्षा अधिक नॉटिकल मैल इतका झालेला आहे यामध्ये. आणि मोहिमेदरम्यान विश्ववृत्त 2 वेळा ओलांडण्यात आलं यामध्ये. आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल NS राजा सुब्रमणी कार्यक्रमामध्ये आभासी स्वरूपामध्ये उपस्थित होते. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 10वा. भारताने पूरग्रस्तांसाठी मदत कोणत्या देशाला पाठवली आहे नुकतीच? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, अफगाणिस्तानला. महत्वाचे पॉइंट्स पहा. भारताने अफगाणिस्तानला पूर मदत सामग्री पाठवलेली आहे. मदत ही नुरिस्तान येथील पूरग्रस्तांसाठी पाठवण्यात आलेली आहे. नुरिस्तान हा अफगाणिस्तानमधील एक प्रांत आहे आणि मदत अफगाणिस्तानच्या नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी म्हणजेच NDMA कडे सुपूर्द करण्यात आलेली आहे. आणि मदतीमध्ये अन्नधान्य यांचा हे समाविष्ट आहेत आणि मदतीमध्ये कौटुंबिक तंबू यांचाही समावेश आहे, म्हणजे कोणत्या स्वरूपात आपण मदत केली याचा थोडक्यात उल्लेख आहे इथे. आणि भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने ही माहिती दिलेली आहे आणि भारताने ही मदत जी आहे ती मानवतावादी तत्वावरती केलेली आहे. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 11वा. किमी K3 हे AI मॉडेल कोणत्या संस्थेने विकसित केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, मूनशॉट AI या संस्थेने. महत्वाचे पॉइंट्स पाहायचे. किमी K3 मूनशॉट AI ने विकसित केलेले आहे आणि फ्रंटायर AI मॉडेल आहे हे. लक्षात घ्या, थोडं वाचण्यात चूक झाली, सॉरी. आणि मूनशॉट AI ही कंपनी बीजिंग, चीन येथे स्थित आहे आणि किमी K3 मध्ये 2.8 ट्रिलियन पॅरामीटर्स आहेत. आणि किमी K3 हे मिक्सचर ऑफ एक्सपर्ट्स आर्किटेक्चरवरती आधारित AI मॉडेल आहे, सॉरी. सो पुढील प्रश्न 12वा. नेपाळच्या 1 रुपयाच्या नाण्यावरून कोणत्या वादग्रस्त नकाशा हटवण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D, कालापाणी, लिपुलेख आणि लिम्पियाधुरा नकाशा हटवण्यात आलेला आहे नेपाळकडून. महत्वाचे पॉइंट्स पहा. नेपाळने 1 रुपयाच्या नवीन नाण्याला मंजुरी दिलेली आहे आणि 1 रुपयाच्या नाण्यावरून कालापाणी, लिपुलेख आणि लिम्पियाधुरा असलेल्या वादग्रस्त नकाशा हटवण्यात आलेला आहे. आणि नवीन नाण्यावरती लो गॅकर मठाचे चित्र छापले जाणार आहे आणि लो गॅकर मठ हा मुस्तांग जिल्ह्यातील मरांगा गावामध्ये आहे आणि लो गॅकर मठ नेपाळमधील सर्वात प्राचीन मठांपैकी एक मानला जातो. हे देखील लक्षात ठेवलं तरी पुरेसं आहे. नवीन कुठलं चित्र येणार आहे त्याच्यावरती. आणि 2 रुपयाच्या नाण्यावरती जुना नकाशा कायम ठेवण्यात आलेला आहे आणि नेपाळ राष्ट्र बँकने नवीन डिझाईनचा प्रस्ताव दिलेला आहे. आणि मे 2020 मध्ये KP शर्मा ओली सरकारने वादग्रस्त प्रदेश अधिकृत नकाशात समाविष्ट केले होते, हे लक्षात घ्या. आणि नेपाळ कम्युनिस्ट पक्षाचे भीम रावल यांनी या निर्णयावरती टीका देखील केलेली आहे की जो काय बदल त्यांनी केलेला आहे त्यावरती. ठीक आहे, तर आजचे आपले 23 जुलै 2026 चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. लेक्चर शेवटपर्यंत पहा ही एकच विनंती आहे आणि आजचं लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहालच याची मला खात्री आहे. त्याबद्दल थँक्यू सो मच.